सुरू होतोय. आणि पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे. दोन्ही संघाच्या कडून नोंद घ्यायची आहे. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू घेऊन येत आहेत. पहिलं षटक रोहित यांच्याकडून. क्षेत्ररक्षण लावून घेतले. पहिला चेंडू घेऊन येत रोहित. डावकुरे गोलंदाज आणि पहिला चेंडू उंच तटवला आहे आणि ते झेल सोडलेला आहे आणि ते रनआउटच्या रूपात गडी बाद. पहिल्या चेंडूवरती झेल बाद होता होता वाचलेले आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडवरती रनआउट झालेले आहेत. सर्वेश सुंदर गोलंदाजी. सर्वेश आउट झाले आहेत. त्यांच्या नावावर नवीन फलंदाज निशांत आणि रोहित यांची सुंदर गोलंदाजी. पहिल्याच चेंडूवरती झेल होता होता वाचला परंतु नॉन स्ट्राईक एंडवर धावबाद घेतलेला आहे. पहिला फलंदाज बाद झालेला आहे. दुर्गामाता घास संघाचा. धावसंख्या फक्त एक धाव. एक फलंदाज बाद. एक चेंडू झालेला आहे. पुढील चेंडू पहिल्या षटकातील दुसरा चेंडू रोहित यांचा. हा ऑफच्या दिशेने तटवल चेंडू आहे. पाहूया चौकार जातो का आणि सीमारेष बाहेर. 4 धावा. पॉइंटच्या वरून मारलेला फटका. पॉवर प्लेचा भरपूर फायदा घेतलेला आहे फलंदाजांनी आणि 4 धावा. धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. पुढील चेंडू लेगच्या दिशेने तटवलेला आहे आणि ते गडी बाद. स्वयंला परतावं लागते. झेल होतो इथे आणि दुसरा फलंदाज बाद होतोय दुर्गामाता घास संघाचा. नवीन फलंदाज सिद्धू. धन्यवाद. कॅमेरामन लाईट्स इथे बघा. मॅन ऑफ द मॅच मागच्या वर्षाचा पार्थ त्याने अर्धशतक म्हणजे भूपेश पाटील यांना विनंती करतोय. त्याने मॅन ऑफ द मॅचसाठी यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचसाठी यायचं आहे. भूपेश पाटील यांनी मॅन ऑफ द मॅचसाठी यायचं आहे. पार्थ एक चांगली खेळी पार्थ यांनी केलेली. त्यांचा सन्मान होतो इथे. मागच्या सामन्यात एक धुवाधार खेळी. 17 चेंडू 53-54 धावा. पार्थ वेलप्लेड. पुढचा फलंदाज आलेला आहे सिद्धू. स्ट्राईकवरती आहेत आणि पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक तिथे पोहोचू शकले नाहीत. 1 धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 6 धावा. सुंदर गोलंदाजी रोहित यांच्याकडून. तब्बल 2 फलंदाज त्यांनी बाद केलेले आहे षटकामध्ये. धावसंख्या फक्त 6. 4 षटकांचे सामने आहेत आणि नवीन फलंदाज धुवाधार फलंदाज रातोडी संघाचा दिशांत सॉरी. पाहूया फटकेबाजी पॉवर प्लेचा फायदा घेत आहेत का ते. हे षटक पॉवर प्लेचं आहे. पाहूया षटकार येतो का. पुढचा चेंडू रोहित यांचा. आक्रमक फलंदाज दिशांत आणि ते पहिल्या चेंडूवरती जोरदार अपील LBWची परंतु लेगच्या बऱ्याच बाहेर चेंडू होता. 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू अजून शिल्लक आहे. थोडंसं इजा झालेली आहे त्यांना. सामवेदी ब्राह्मण क्रिकेट क्लब बट गुपारी टायसन्स क्लब आयोजित सामवेद कप. सर्व रसिक क्रीडांचे स्वागत. मैदानावर जयमुनी सहकारी प्रतिनिधीचे चेअरमन अध्यक्ष अमोल वजीसाहेब, सुधाभाऊ, मोहन, प्रकाश या सर्वांचं आगमन झालं. त्यांचं आम्ही स्वागत करत आहे. त्यांनी लवकरात लवकर त्यांच्या आपल्या व्यासपीठ राहायचं आहे. सिद्धेश आणि चिराग यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. शेवटचा चेंडू आणि दिशांत पहिल्या चेंडूवर काय बॅटच्या पट्ट्यात आलेला नाही. पाहूया
पॉवर प्लेचं षटक, शेवटचा चेंडू. फुलटच चेंडूवरती हळूवार तटवेल चेंडू आहे. एक धाव पूर्ण करतायत. धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 7 धावा. षटक संपलेलं आहे. दोन फलंदाज बाद केलेले आहेत रोहित यांनी. सुंदर गोलंदाजी. फक्त 7 धावा दिलेल्या आहेत. पॉवर प्लेचं षटक होतं. पहिल्या षटकाखेरीज 2 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या दिली आहे 7 धावा. दुसरं षटक पाहूया कोण घेऊन जाय. स्वप्नील. स्वप्नील संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक स्वप्नील यांचं. पहिले षटक पॉवर प्लेचं होतं. आता पॉवर प्ले संपलेलं आहे. षटक ते 7च धावा दिले आहेत. 2 फलंदाज बाद केलेत रोहित यांच्याकडून. सुंदर गोलंदाजी. आणि नवीन गोलंदाज स्वप्नील वैयक्तिक पहिलं. संघाकडून दुसरं षटक घेऊन येत आहेत. धावसंख्या आहे फक्त 7 धावा. पहिला चेंडू आणि उंच टटल चेंडू आहे. हवेमध्ये आहे. झेल होतो का पाहायचं आणि इथे झेल बाद. दिशांत हे झेल बाद. षटकार मारण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्यात तो आलेला नाही. उंच गेला होता आणि चांगला झेल घेतलेला इथे. अथर्व आलेले आहेत फलंदाजीसाठी. दिशाने बाद होत आहेत आणि त्यांची जागा घेत आहेत अथर्व. पहिला चेंडू स्वप्नीलचा आणि पहिल्याच चेंडूवरती झेल बाद करून रवाना करतायत दिशांत त्यांना. नवीन फलंदाज अथर्व. 4 षटकांचे सामने आहेत. 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक असणार आहे. दुसरा चेंडू. बॅटची कट लागून यष्टरक्षक मागे एक घोषित धाव आहे ती. धावसंख्या होती ती 8 धावा. आणि सिद्धू. पाहिजे सिद्धू एक चमत्कारिक फटका खेळतायत का. षटकार चौकारची गरज आहे इथे आणि इथे बॅटच्या पट्ट्यात काही व्यवस्थित आलेलं नाही आहे. एकच धाव मिळते. धावसंख्या होती ती 9 धावा. आणि थोडीशी संत अशी सुरुवात आहे. थोडंसं दुसरं षटक सुरू आहे. चौकार षटकाराला तर चांगली धावसंख्या 4 षटकामध्ये उभारता येईल दुर्गामाता घास संघाचा. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. पुढचा चेंडू स्वप्नील यांचा आणि इथे पुन्हा एकदा हवेत आहे चेंडू परंतु गॅपमध्ये आहे आणि 2 धावांचा प्रयत्न करतायत. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि ओव्हरच्या स्वरूपात परंतु फलंदाज तयार नाही आहेत. 2 धावा घेतलेल्या आहेत. हे रन किती झाले. 11 धावसंख्या झालेली आहे. सुंदर गोलंदाजी स्वप्नील यांच्याकडून. 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या ती 3 बाद 11 धावा. फार संताची सुरुवात आहे. पुढचा चेंडू. हा चेंडू सुद्धा निर्धाव जातोय. सुंदर गोलंदाजी स्वप्नील यांच्याकडून. चांगले एक्स्ट्रक्शन होतं इथे. 5 चेंडू झालेले आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 3 बाद 11 धावा. सुंदर गोलंदाजी रोहित यांचं पहिले षटक आणि दुसरं षटक स्वप्नील. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा इथे बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. अथर्व यांना काही तो जमलेला नाही. त्यांच्या बॅटच्या पट्ट्यात आला असता तर कदाचित तो षटकार सुद्धा असता पण त्यांना काही अंदाज आलेला नाही त्या चेंडूचा. आणि आपले
क्रीडा क्रीडाप्रेमी जे आपले कौशिक हे आपला ड्रिंक्सची व्यवस्था ते करतात तिथे. बरंचसं कडक असं ऊन पडलेलं इथे. सकाळी गारवा होता, थोडासा पाऊस हलका हलका पडला होता, परंतु आता एकदम कडक असं ऊन इथे आहे. त्यामुळे वारंवार पाणी पोचवायचं काम करायचं आहे स्वयंसेवकांनी. नवीन गोलंदाज कुणाल वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं षटक घेऊन येत आहेत. धावसंख्या फक्त 11 धावा. 3 फलंदाज बाद झालेत. कुणाल यांचा पुढचा चेंडू, पहिला चेंडू आणि हळूवार कट केलेला चेंडू आहे. एकच धाव मिळते इथे. डिक्लेअर झोनमध्ये गेलेला आहे आणि 1 धावेनी धावसंख्या होते ती 12. पहिला चेंडू, धावसंख्या दिलेली आहे 11. 3 फलंदाज दुर्गा मतदारसंघाचे बाद झालेले आहेत. 12 सॉरी. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. सुंदर गोलंदाजी कुणाल यांच्याकडून. बिंदास कोपराड संघाचे तिन्ही गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहत आहेत, इकडे दिसत आहेत. आणि कुणाल यांचा पुढचा चेंडू, धावसंख्या फक्त 12 धावा. आणि पुढे उंच तटल चेंडू आहे, हवेमध्ये आहे, झेल बाद होत आहेत. अथर्व एक तरी गाणं लाव ना. एक लाव जरा. खूप शांत वाटते ना तर. आणि ते अथर्व हे बाद होत आहेत. अस्मित नवीन फलंदाज अस्मित. किती बॉल घ्यायला बघ ना. अस्मित नवीन फलंदाज, त्यांची जागा घेते अथर्व यांची. पुढील चेंडू कुणाल यांचा. सामना करतील नवीन फलंदाज आले अस्मित. गाड घेऊन झालेला आहे त्यांचा. सामना करतील कुणाल यांचा. अस्मित. पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही आणि चांगले एक्स्ट्रक्शन होते इथे. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. धावसंख्या फक्त 12. फारच कमी धावसंख्या आहे. तिसरं षटक सुरू आहे. 4 फलंदाज बाद झालेले, धावसंख्या फक्त 12. फार कमी अशी धावसंख्या. पुढचा चेंडू आणि इथे पाहूया. आणि हा षटकार 6. धावसंख्या होती ती 18 धावा. सुंदर फटका अस्मित यांचा. आणि सुंदर असा फटका होता अस्मित यांचा आणि षटकार घेऊन धावसंख्या होती 18. आणि इथे स्टंपिंग केलेलं आहे त्यांना. आणि आपले जाणीमानी फलंदाज मयूर नाईक यांचं इकडे फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं त्यांना. पाहूया. निलेश यांच्याकडून चांगले एक्स्ट्रक्शन होते. कोणताही त्यांनी घाई केलेली नाही आणि तिथे मयूर नाईक नवीन फलंदाज. सुंदर अशी गोलंदाजी कुणाल यांच्याकडून पाहायला मिळाली आहे. षटकार दिला होता, परंतु पुढच्या चेंडूवरती अस्मितांना त्यांनी स्टंप आउट केलेलं आहे. यानंतरचा सामना होत आहे कोरोटी ब विरुद्ध करमाळे. सर घ्या आता तुम्ही बसा. सर एक बसा तुम्ही कॉमेंट द्याल बसा आता.
यांचा सामना होतोय तो कोरोटी ब वर्सेस करमाळे संघ. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. 18 3 षटक 18 धावा. चौथा षटक घेतो अविनाश. आणि हा स्टंप होतोय बाद. चांगला चेंडू टाकला होता अविनाश यांनी. तो चांगला कलेक्ट करून निलेश हा विकेट किपर. निलेश विकेट किपर असताना त्याला अविनाशच्या बॉलिंगचं सर्व काय माहित आहे. क्लोज विकेट किपर करता निलेश अतिशय चांगल्या प्रकारे विकेट किपिंग करतो. आणि बाद झालेला आता उतरलं तर कौशिक काहीच दुर्गामाता गासच्या संघांना फलंदाजीचा सूर गवसलेला नाही. आणि त्याच्यात सर्वेश मला वाटतं रनआउट झाला. सर्वेश रनआउट झाला. ती फार मोठी अपेक्षा. आणि दिशान ज्यांच्याकडून फार मोठ्या आहेत ते दोघं अपयशी ठरल्यामुळे त्यांचा धावांचा पाठलाग थोडा रोखलेला आहे. सर्वेश कडून फार मोठ्या पैकी शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. काय करतोय बघा सर्वेश. खरं म्हणजे धावा कौशिक कडून फार मोठे बघा धावा करत असतात. आणि शुभम उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याने बघा किती बाउंड्रीवरून धावा तो झेल करण्याचा प्रयत्न करा. तो थोडा मिस झालेला झेल सुटलेला आहे. पण इथे सांगितलं आमचे सर सांगतात तसं की तुम्ही धावा करत असताना 1-1 2-2 धावा किती महत्त्वाचे असतात. तुम्ही प्रत्येक चेंडू षटकार मारण्याचा प्रयत्न करता. त्याचा पूर्णपणे म्हणजे तुम्हाला बोलतात की त्याचं तुमचं किती तुम्हाला लॉस झाला याचा बघा. प्रत्येक खेळाडू षटकार मारत होतो गास दुर्गामाता गास संघात. त्याच अगोदर दुसरा सामना होतो भिगवा ब संघाच्या खेळाडूंनी ज्या धावा तत्परतेने 1-1 धावा 2-2 धावामध्ये कन्वर्ट केला. त्याचा त्यांना फायदा. त्यांनी तो सामना जिंकला होता. म्हणजे तुम्ही धावामध्ये कसं कन्वर्ट करता. 2 धावाचे 3 धावा 1 धावाचे 2 धावा कसे करतात. पुन्हा एकदा चांगला फटका मारलाय कौस्तुभने. आणि हा आणि कचाळ क्षेत्र कोण करतोय कुणाल. बघा क्षेत्ररक्षण कचाळ कसं करतात कुणाल जो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आणि थोडी बघा आपल्या ढील पण आला शरीर अंगामध्ये आणि आपण इझी अडवत असं काय चौकार देतो. आणि हा चौकार दिले. थोडं मला वाटतं मंदारी थोडे नाराज झाले. कारण कुणालकडून जी अपेक्षा त्यांनी चौकार कारण धावा इथे 30 आणि 32 धावा फार धावा असतात. 24 धावा झालेले आहेत. मारतो तो माहिती का. लास्ट टाइम पण त्यानेच मॅच खेळली. तुला खेळायचं एक धाव मिळालेली आहे. धावा झाल्या त्या किती रे 25. शेवटचे मला वाटते रिव्ह्यू घेतलाय रनआउटचा. ओके रनआउटचा रिव्ह्यू घेतलाय सर बघा. इकडे थांबत येतं का.
नाही बेल नंतर नॉट आउट. नॉट आउट. अविनाश. एक धाव डिक्लेअर जोपर्यंत धावा झाल्यात त्या 26. शेवटचा एक चेंडू बघूया. बघा हा चेंडू फार महत्वाचा. हा चेंडू आपल्या संघांना मोमेंटम देत असतो. जर षटकार आला तर दुर्गामाता काय संघाने मोमेंट घेतो. जर एक धाव किंवा बळी घेतला तर बिंदास कोपरसाठी फार चांगला गोष्ट. बघूया कारण आज जरा 32 धावांचा पाठलाग करताना खूप नाकेनऊ येत असतात. बघूया काल शेवटची फायनल झाली होती कुपारी संघामध्ये, त्यामुळे 30 धावांचा पाठलाग करताना एक चांगल्या बलाढ्य संघांना पराभव पत्करावा लागला होता. चेंडू निर्धाव जातोय. बघूया. आणि हा स्टंप रनआउट झालेला आहे. 27 धावांचं टार्गेट. नाणेफेकीसाठी यायचं आहे. कोरोटी ब वर करमाळे. चला कोरोटी ब विरुद्ध करमाळे दोन्ही कर्णधार आपण लगेचच टॉससाठी यायचं आहे. पण कॉईन कुठे आहे? पाण्याची बॉटल कुठे बॉटल. प्रशांत वजे टॉस करण्यासाठी यायचं आहे. प्रशांत वजे. चला घास आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. नाणेफेकीसाठी आलेले आहेत भालचंद्र वजे, KTCC आणि SBPL. ओके, कोण बोलणार आहे? करमाळे संघाने नाणेफेक जिंकले. यावर्षी पहिल्यांदा शेवटची आपली स्पर्धा असेल असा अंदाज आहे. आणि तुम्ही पहिल्यांदा काय तुम्ही असं मनात धरून ठेवलंय? आमचे मेन सिनियर प्लेयर नव्हते थोडे, त्यामुळे आम्ही ही पहिलीच मॅच आहे. आयोजनबद्दल काय मत आहे तुझं? फारच छान आयोजन आहे आणि कुपारी संवेदी मिक्स ही एकदम उत्तम योजना आहे. धन्यवाद. यश नाणेफेक त्यांनी जिंकलेली आहे. क्षेत्ररक्षण बॅटिंग घेतलेली आहे. तू नाणेफेक जिंकलं तर काय घेतलं असतं? आमची टीम बोलते की आपण फिल्डिंग घेऊया. हे तू नाणेफेक हरून काही तुला नुकसान दिलं का? तुला फिल्डिंगच घ्यायची होती आणि तुला फिल्डिंगच मिळालेलं आहे. तू कालपासून सामने बघतोयस आणि हे तुझं होम ग्राउंड आहे. मागच्या मला आठवण गेली की तू इथे अर्धशतक मारलेला, आज पार्थनी मारलेला आहे. काय असं काय डोक्यात सहन आहे काय ते करायचं असं? नाही प्रत्येक दिवस तसं बघायला गेलं तर तो एकदम नवीन असतो. ते अर्धशतक असं काय नाही, टीम जिंकली पाहिजे त्यापुरतीच खेळतो फक्त बस. सामवेदी ब्राह्मण आणि सामवेदी कुपारी एक संकल्पना करून घेऊन आपण इथे आयोजन, त्या आयोजनाबद्दल काय तुमचं मत आहे? आयोजन बघायला गेलं तर ते फार सुंदर आहे, कारण तुम्ही ते इतके दिवस तुम्ही जी मेहनत घेतली, प्रत्येकाला ते फोन करून सगळं काही केलं, त्याबद्दल तुमचे देखील खूप आभार. धन्यवाद. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. चला घास आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. कुणाल आणि मंदार दोन सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत.
सामवेदी ब्राह्मण क्रिकेट क्लब आणि कुपारी टायटन्स क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोटी येथे होणारा भव्य हा क्रिकेटचा संग्राम सामना चालू आहे. दुर्गामाता घास विरुद्ध बिंदास कोफराड. सलामीसाठी कुणाल आणि मंदार सलामीची जोडी. बिंदास कोफराड संघाकडून, घास संघाकडून गोलंदाजी करतायत सर्वेश. सर्वेशच्या प्रत्येक विकेटला 200 रुपये हिमेश यांच्याकडून लावण्यात आलेले आहेत. बक्षिसांची खैरात या कोरोटीच्या मैदानावर होत आहे. सर्वेशाचा पहिला चेंडू खेळतील कुणाल. थोडासा बाहेर असलेला चेंडू. पंचांनी एक अवांतर धाव घोषित केलेली आहे. धाव संख्या होते 1. 27 धावाचं आव्हान 4 षटकामध्ये बिंदास कोफराड संघासमोर. सर्वेशाचा पुढील चेंडू. सामना करतील कुणाल. थोडासा पुढे येऊन मारलेला चेंडू आणि चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये विसावतोय. पहिला गडी गारद कुणालच्या रूपाने. बिंदास कोफराड संघाला पहिला झटका. थँक्यू. नवीन फलंदाज निलेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बॅटची एज लागत असताना चेंडू मागे निघून गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विकेटचं पतन. इथून 27 सपाटला करायचं आहे. नवीन फलंदाज निलेश आले. त्याच्या जोडीने मंदार मात्रे नॉन स्ट्राईक एंडवरती. सलामीवीर बॅटर आपण यांना पाहिले. ही संपूर्ण स्पर्धा आपण जर का पाहायला गेलं सामवेदी क्रिकेट क्लब व कुपारी टायटन्स क्रिकेट क्लब यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सामवेद चषक कालच्या दिवसामध्ये पॉल पॅन्थर संघ फायनलमध्ये दाखल झाला. इथून संपूर्ण 13 टीम्समध्ये कोणती टीम्स असेल जी फायनलमध्ये आपल्याला दाखल होताना दिसणार आहे हे पाहणं देखील गरजेचं आहे. पंचांकडे अपील. उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय. एक अतिरिक्त धावा ॲड होत असताना 2 धावा. एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर होणारी मॅच करमाळे विरुद्ध कोरोटी. पॉईंटच्या दिशेने फटका केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. चेंडूला फील्ड केले. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा वेगाने धावून कंप्लीट केल्या गेल्या. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 धावा आहेत. सर्वेश याचा पुढील चेंडू. निलेश यांना. सामना करतील निलेश. आणि उंच असा तटावलेला चेंडू. चेंडूच्या खाली दिशा नाहीत आणि दिशांनी उत्कृष्ट असा झेल टिपलेला आहे. निलेशच्या रूपाने अजून एक गडी बाद होतोय बिंदास कोफराड संघाचा. 2 गडी तंबूत परत आहेत. पुढील फलंदाज शुभम. एक अष्टपैलू खेळाडू बिंदास कोफराड संघाचा. या आधीचा आपण सामना पाहिला तर पार्थ याने अर्धशतक पटकावलेलं. या मैदानावर अजिंक्य मात्रे, पार्थ, यश वजे कोरोटी, स्मित या सर्वांनी अर्धशतक पटकावलेले आहेत. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात चालू असलेले हे क्रिकेटचे सामने सामवेदी ब्राह्मण क्रिकेट क्लब आणि कुपारी टायटन्स क्रिकेट क्लबच्या माध्यमातून पहिल्यांदाच यशस्वी असा प्रयोग करत असताना दोन्ही सामवेदी ब्राह्मण आणि सामवेदी कुपारी संघाचे खेळाडू आणि आयोजक अतिशय उत्कृष्ट असं आयोजन ऑफच्या दिशेने
शुभम पटकावतोय. एक धाव डिक्लरच्या स्वरूपात. धावसंख्या झालेली आहे 5. एकूण 4 चेंडू 5 धावा. 27 धावांचं आव्हान बिंदास कोफराड संघासमोर. सर्वेशाचा 5वा चेंडू. सामना करतील मंदार. बिंदास कोफराड संघाचे कर्णधार मंदार. ही धाव एक डिक्लरच्या स्वरूपात मिळते. धावसंख्या झालेली आहे 6. मंदार यांनी डिक्लरमध्ये एक धाव घेतलेली आहे. एक उत्कृष्ट असं समालोचन संवेदी ब्राह्मण क्रिकेट क्लब कडून मंदार करत होते. आता बिंदास कोफराड संघाचे कर्णधार मंदार मैदानात आहेत. शुभम सामना करतील सर्वेशांचा. उत्कृष्ट असा तटवलेला चेंडू आणि चौकार मिळतोय. धावसंख्या झालेली आहे 10. एक षटका अखेर 10 धावा. 2 खेळाडू बाद झालेले आहेत. 27 धावाचं आव्हान बिंदास कोफराड संघासमोर. थोडस महागडं षटक सर्वेशांचं. साधारण 6:45 सरासरी होती. या षटकामध्ये 10 धावा दिलेल्या आहेत. पुढील 3 षटकामध्ये 17 धावा करायच्या आहेत बिंदास कोफराड संघाला. दिशान मामावंती सतपाळे संघाचा एक उत्कृष्ट असा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. आपण SBPL मध्ये याची उत्कृष्ट अशी कामगिरी बघितलेली. दिशान उंचपुरा असा खेळाडू, षटकारांसाठी प्रसिद्ध असलेला खेळाडू. दुर्गा माता गास संघाकडून खेळतोय. दिशान याचा सामना करतील मंदार. बिंदास कोफराड संघाचे कर्णधार मंदार. दुर्गा माता संघ क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. दिशान याचा सामना करतील मंदार. हलकासा शॉट असा चेंडू होता. पुन्हा एक धाव डिक्लरच्या स्वरूपात मिळते बिंदास कोफराड संघाला. एक चेंडू अखेर. धावसंख्या झालेली आहे 11. एकूण 16 धाव्या हव्या जिंकण्यासाठी. वैयक्तिक 5 धावावर खेळतायत शुभम आणि 2 धावावर खेळतायत मंदार. दिशाने याचा दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. सामना करतील शुभम. पुन्हा एक धाव डिक्लरच्या स्वरूपात बिंदास कोफराड संघाला. धावसंख्या झालेली आहे 12. संवेदी एकात्मतेचा उत्कृष्ट असा मिलाप आज आपण कोरोटी येथील मैदानामध्ये पाहत आहोत. एक प्रायोगिक तत्वावर हे सामने भरवलेले, पण हे सामने यशस्वी होताना दिसत आहेत. दिशाण्याचा पुढील चेंडू आणि मंदार बाद. कर्णधार मंदार बिंदास कोफराड संघाचे तंबूत परतत आहेत. एक षटक 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 12. एकूण 27 धावाचं आव्हान बिंदास कोफराड संघासमोर. दुर्गा माता संघ थोडासा कमबॅक करतोय. पुढील खेळाडू मंगेश नाईक, कोफराड संघाचे जुने जाणते खेळाडू. धावसंख्या झालेली आहे 12. मंगेश संवेदी ब्राह्मण समाजाकडून ज्या टुर्नामेंट्स, रात्रीच्या टुर्नामेंट्स व्हायच्या त्यावेळेला मंगेश एक उत्कृष्ट आणि अष्टपैलू असे खेळाडू म्हणून कोफराड संघाकडून खेळत असत. त्यांच्या अनुभवाच्या जोरावर कोफराड संघ पुन्हा कमबॅक करू पाहतोय. दिशाण्याचा पुढील चेंडू. सामना करतील मंगेश. एक अनुभवी आणि फटकेबाज असे खेळाडू बिंदास कोफराड संघाकडून. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू. धावसंख्या झालेली आहे 12. एकूण 27 धावाचं आव्हान आहे. दुर्गा माता संघाने 26 धाव्या केल्या होत्या. थोडासा शॉर्ट असा चेंडू ऑफच्या दिशेला तटवलेला आहे. एक धाव सहज मिळते. धावसंख्या झालेली आहे 13. एक षटक 4 चेंडू अखेर धावसंख्या झालेली आहे 13.
14 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत बिंदास कोफराड संघाला. पुन्हा शॉट चेंडू आणि हा चेंडू निर्धाव जातोय. थोडंसं अपील करण्यात आलं होतं विकेट किपरकडून, पण पंचांनी ते फेटाळून लावलंय. या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेणारे जॉन अंकल आपल्यामध्ये उपस्थित आहेत. KTCCचे जॉन अंकल, संतोष म्हात्रे, कुमार नाईक आणि झेलचा प्रयत्न होता पण तो निष्फळ ठरलाय. एक धाव मिळते बिंदास कोफराड संघाला. धावसंख्या झालेली आहे 2 षटका अखेर 14. एक उत्कृष्ट असं षटक दिशान यांनी हाताळलेलं आहे. एकूण 4 धावा दिलेल्या आहेत 2 षटकामध्ये. 13 धावाची आवश्यकता कोफराड संघाला. दुर्गामाताकडून अत्यंत चांगलं असं षटक निशानने हाताळलेलं आहे. एकूण 4 धावा दिलेल्या आहेत. पुढील गोलंदाज स्वयं नवाळे, गावचे रहिवासी स्वयं आणि उत्कृष्ट असे खेळाडू. एक नजाकत आहे त्यांच्या खेळामध्ये. लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत आहेत सर्वेश यांनी, पण चेंडू अडवलेला आहे. 1 धावेवर समाधान मानावं लागतंय बिंदास कोफराड संघाला. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चालू असलेले सामने. ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू. स्मिथ पाठलाग करतोय पण 1 धाव मिळते डिक्लरच्या स्वरूपात. धावसंख्या झालेली आहे 16. 2 षटक 2 चेंडू अखेर 16 धावा. 10 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता कोफराड संघाला. थोडासा पुढे येऊन तटवण्याचा प्रयत्न केलेला चेंडू. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण 1 धावेवर समाधान मानतायत मंगेश. 17 धावा झालेल्या आहेत 9 चेंडूमध्ये. 10 धावांची आवश्यकता. एक उत्कृष्ट असं षटक हाताळत आहेत स्वयं. आणि उंच तटवलेला चेंडू आणि हा उत्तुंग असा षटकार. अनुभवी खेळाडू मंगेश, फटकेबाज खेळाडू मंगेश यांच्या बॅटमधून षटकार येतोय. विजयाच्या समीप घेऊन जातोय बिंदास कोफराड संघाला. 6 धावा मिळत आहेत. धावसंख्या झालेली आहे 23. 2 षटक 4 चेंडू अखेर 23 धावा. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने तडवला चेंडू आणि दिशान चेंडू खाली आहेत. उत्कृष्ट असा झेल दिशाने पकडलेला आहे पण त्या अखेर आपली चोख अशी कामगिरी बजावताना मंगेश आता तंबूमध्ये परतत आहेत. नॉन स्ट्राईकला आहे शुभम. कणेर येथून खेळण्यासाठी शुभम आलेले आहेत. एक उत्कृष्ट असा खेळाडू बिंदास कोफराड संघाकडून खेळतोय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर सामवेदी कुपारी KTCC क्रिकेट क्लब तर्फे सामवेदी कुपारी समाजाचे सामने झाले. अत्यंत चांगले असे सामने. रॉबिन, क्रिस, जॉन अंकल यांनी भरपूर मेहनत घेऊन कालचे सामने अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडले. आज सामवेदी ब्राह्मण समाज खेळतोय. आज सामवेदी ब्राह्मण समाजातून आलेला संघ आणि सामवेदी कुपारी समाजातून आलेला संघ याचा अंतिम सामना होणार आहे. स्वयं पुढील चेंडू घेऊन आणि 1 धाव मिळते. गॅपमध्ये गेलेला चेंडू. धावसंख्या झालेली आहे 3 षटका अखेर 24. शेवटच्या षटकामध्ये
3 धावांची आवश्यकता बिंदास कोफराड संघाला. आपण पाहिलं तर या टुर्नामेंट्समध्ये अनेक अनुभवी खेळाडू ज्यांनी सामवेदी समाजामध्ये नावाजलेले असे खेळाडू, सामवेदी ब्राह्मण संघाचे पदाधिकारी, जयमुनी पतसंस्थेचे पदाधिकारी आणि वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी, संजीवनी परिवाराचे पदाधिकारी, सामवेदी, रिलायन्स क्लब, बेस्ट कर्मचारी, हॉटेलियर मंडळ, सर्व पदाधिकारी येथे भेट देत आहेत आणि क्रिकेटपटूंना शुभेच्छा देत आहेत. तसेच सामवेदी कुपारी समाजाकडून अनेक अनुभवी खेळाडू आणि वरिष्ठ मंडळी येऊन शुभेच्छा देऊन जात आहेत. हेच या सामन्यांचं आणि या टुर्नामेंटचं यश आहे. कुठेतरी दोन्ही समाज एकत्र आले पाहिजेत असं आयोजकांना वाटतं आणि त्यातून आणि ह्या ऑफच्या दिशेला तटवलेला चेंडू, एक धाव मिळते, विजयाच्या समीप घेऊन जाते बिंदास कोफराड संघाला. पुढील सामना कृपादेवी करमाळे विरुद्ध कोरोटी ब संघ यामध्ये होईल. त्यानंतरच्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी मैदानावर हजर राहायचंय. अस्मित याचा पुढील चेंडू शुभम याला. तिलेर गावचा हा खेळाडू, कणेर गावचा खेळाडू, अत्यंत चांगला असा खेळाडू शुभम बिंदास कोफराड संघाकडून त्याने पदार्पण केलं होतं आणि आपला कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत आहे शुभम. मंदार मात्रे बिंदास कोफराड संघाकडून शुभम याचं पदार्पण करून घेतलं होतं. चांगला खेळाडू आहे. अस्मित याचा पुढील चेंडू आणि विजयासाठी 1 धावाची आवश्यकता आहे आणि बिंदास कोफराड संघ विजयी होतोय. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं दुर्गामाता घाट संघासाठी शुभेच्छा. संतोष म्हात्रे कृपया समालोचन